विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पिरियडमध्ये आपण बी ए तृतीय वर्ष सेमिस्टर 6वे आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 या पेपरमधील प्रकरण क्रमांक 4 शिक्षण आणि वृत्तपत्र या प्रकरणाची माहिती पाहत असताना काल आपण हंटर कमिशन जे 1882 मध्ये स्थापन झालं आणि 1884 मध्ये या हंटर आयोगाने ज्या तरतुदी मांडल्या त्या तरतुदीबद्दलची माहिती पाहिली. आणि हा हंटर आयोग जो व्हाईसराय लॉर्ड रिपनच्या काळामध्ये डब्ल्यू हंटरच्या अध्यक्षतेखाली जो भारतामध्ये लागू करण्यात आला तो म्हणजेच 1884चा जो हंटर आयोग आणि त्या तरतुदी भारतात लागू झाल्यानंतर भारतामध्ये शिक्षणविषयक ज्या सुधारणा घडून आल्या त्याबद्दलची माहिती कालच्या पिरियडमध्ये पाहिली. आज आपण त्या पुढचा घटक म्हणजेच 1904चा विद्यापीठ कायदा जो भारतीयांच्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जातो त्या विद्यापीठ कायद्याविषयीची माहिती पाहणार आहोत. तर या 1904च्या विद्यापीठ कायद्याला भारतीय विश्वविद्यालय अधिनियम म्हणून सुद्धा हिंदीमध्ये ओळखलं जातं. आता लॉर्ड कर्झन हा 1901 मध्ये भारताचा व्हाईसराय होता आणि सप्टेंबर 1901च्या कालखंडामध्ये लॉर्ड कर्झन यांनी भारतामध्ये ज्या शिक्षणविषयक सुधारणा त्या घडून आणण्यासाठी किंवा शिक्षणातली प्रगती पाहण्यासाठी म्हणून लॉर्ड कर्झनने शिमला या ठिकाणी एक उच्च शिक्षण अधिकारी व विद्यापीठाचे प्रतिनिधी यांची एकत्रपणे बैठक घेतली आणि ही बैठक घेण्याचा मुख्य हेतू म्हणजेच भारतातील शिक्षण व शिक्षण प्रगतीचा आढावा घेणे हा होता. यासाठी म्हणून लॉर्ड कर्झन जो व्हाईसराय होता त्यांनी सर थॉमस रॅले नावाच्या एका शिक्षण तज्ज्ञाची नेमणूक ही या बैठकीसाठी अध्यक्ष म्हणून त्यांना निवडलं, सर थॉमस रॅले. आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली. त्यालाच या समितीच्या माध्यमातून जो अहवाल तयार केला गेला म्हणजे सर थॉमस रॅलेंच्या अध्यक्षतेखाली जो आयोग निर्माण करण्यात आला त्याचा मुख्य हेतू म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही विश्वविद्यालय त्यालाच विद्यापीठ म्हणतात विद्यापीठाची स्थिती जाणून घ्यायची, त्याचबरोबर कायद्यानुसार कार्यक्षम असे विषय त्यामध्ये कोणते निवडले पाहिजे आणि या कायद्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणापेक्षा पुढचं शिक्षण म्हणजेच जे काही कॉलेज लेवलचं शिक्षण यावर महत्त्वपूर्ण असा भर दिला गेला. आणि त्याचाच परिणाम म्हणजेच सर थॉमस यांनी ज्या शिफारसी मांडल्या त्या माध्यमातून 1904 मध्ये भारतामध्ये भारतीय विद्यापीठ कायदा स्थापन झाला. आणि या भारतीय विद्यापीठ कायद्यामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये जे सरकारी नसलेले सदस्य संख्या ह्या जास्त प्रमाणात विद्यापीठावर होते, त्या गैर सरकारी सदस्यांची संख्या कमी केली गेली आणि विद्यापीठामध्ये सरकारी जे काही कर्मचारी किंवा जे काही महत्त्वपूर्ण व्यक्ती यांची नेमणूक करण्यास सुरुवात केली. आणि याच 1904च्या भारतीय विद्यापीठ कायदा जो सर थॉमस रॅलेंच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून तयार केलेला कायदा आणि त्याच कायद्याच्या माध्यमातून 1904 मध्ये भारतीय विद्यापीठ कायदा भारतात सहमत झाला. आणि या विद्यापीठ कायद्याच्या प्रमुख काही तरतुदी होत्या किंवा या विद्यापीठ कायद्यामध्ये कोणकोणत्या बाबी होत्या ते समजून घेणं आवश्यक आहे. सर्वप्रथम भारतामध्ये जे काही विद्यापीठ कायदा होता यावर जे काही सरकारचं नियंत्रण कमी प्रमाणात होतं ते नियंत्रण वाढवलं गेलं. म्हणजेच सिनेट सदस्यांची संख्या वाढवली गेली आणि मतदान घेऊन त्यांना अधिकार देण्यात आला. त्याचबरोबर जे अशासकीय महाविद्यालय आहेत त्यावर सरकारचं नियंत्रण वाढवलं गेलं. त्याचबरोबर जे काही सिनेट सदस्य हे महाविद्यालयाचं निरीक्षण करतील त्यावर अधिकार हा सिनेट सदस्यांचा होता. म्हणजेच महाविद्यालयांचं निरीक्षण करणं, त्यांचा प्रगतीचा अहवाल पाहणं अशा प्रकारचं काम तत्कालीन स्थितीमध्ये सिनेट सदस्याकडे देण्यात आलं.
म्हणजे गैरसरकारी व्यक्तीची नेमणूक काढून घेतली गेली आणि सरकारी व्यक्ती जे सिनेट म्हणून आले होते, म्हणजे निवडून आलेले, विद्यापीठाच्या सभेवर निवडून आलेले सर्व सदस्याची नेमणूक ही अशासकीय महाविद्यालयामध्ये निरीक्षण करणं, त्यांचा अहवाल तपासणं, अशा प्रकारचं काम हे सिनेट सदस्याकडे देण्यात आलं. आणि विश्वविद्यालयामध्ये म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये विद्यापीठाच्या सदस्य संख्या ही 50 ते कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 100 असली पाहिजे, अशा प्रकारे ठरवलं गेलं. म्हणजे कमीत कमी 50 किंवा जास्तीत जास्त 100 असली पाहिजे, यापेक्षा जास्त सदस्य ही जे काही विद्यापीठाच्या सदस्य असता कामा नये. त्याचबरोबर जे सदस्य निवडून आलेले आहेत ते सदस्य आजीवन न राहता, म्हणजेच कायमस्वरूपी सदस्य न राहता त्यांना 6 वर्षाचा कालावधी त्यांचा होता. 6 वर्षानंतर पुन्हा एकदा अशा सदस्य निवडणूक घ्यायची आणि पुन्हा दुसरे सदस्य निवडायचे, अशा प्रकारची तरतूद करण्यात आली. आणि ज्या काही गव्हर्नर जनरल यांनी विश्वविद्यालयाचं जे काही क्षेत्र निश्चित करण्याचा अधिकार दिला गेला, म्हणजेच कोणत्या भागाचा समावेश कोणत्या विद्यापीठामध्ये केला जावा, हा अधिकार तत्कालीन स्थितीमध्ये गव्हर्नर जनरलला देण्यात आला. म्हणजे जे काही भारतामध्ये जे विद्यापीठ कायदा 1904 मध्ये स्थापन झाला आणि या विद्यापीठ कायद्याचा प्रमुख हेतू भारतातील उच्च शिक्षणामध्ये सुधारणा घडवून आणायचा. आणि सर थॉमस यांच्या अध्यक्षतेखाली जो आयोग स्थापन झाला शिमला या ठिकाणी, लॉर्ड कर्झनने बैठक बोलवली होती आणि त्यामध्ये सर थॉमस रॅलेची नेमणूक केली. आणि या आयोगामध्ये एक भारतीय सदस्य, जो भारतामध्ये म्हणजेच हैदराबादचा निजाम आणि या ठिकाणचा जो काही सार्वजनिक शिक्षण खात्याचे जे संचालक होते सय्यद हुसेन बिलग्रामी, या व्यक्तीची सदस्य संख्या, हा व्यक्तीसुद्धा तत्कालीन स्थितीमध्ये या समितीमध्ये होता. पण रॅले थॉम्सन आयोगावर टीका होत गेली आणि टीका झाल्यानंतर पुन्हा न्यायाधीश गुरुदास बॅनर्जी यांची सुद्धा नेमणूक या विद्यापीठ कायद्याच्या समितीमध्ये करण्यात आली. आणि 1904 मध्ये लॉर्ड कर्झन, जो तत्कालीन स्थितीमध्ये भारताचा व्हाईसराय होता, त्यांनी 21 मार्च 1904 भारतामध्ये विद्यापीठ कायदा आणला. म्हणजे विद्यापीठ कायदा आणल्यानंतर भारतामध्ये जी विद्यापीठे होती किंवा भारतातले उच्च शिक्षण जे क्षेत्र होतं यावर नियंत्रण आलं आणि गैरसरकारी जे काही अधिकारी वर्ग जास्तीत जास्त भारतामध्ये होता, ज्या विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रावर होता, त्याचं नेमणूक कमी करण्यात आली आणि निवडणूक घेऊन सिनेट सदस्य ठरवलं गेलं. आणि यामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये 21 मार्च 1904 मध्ये हा कायदा लागू करण्यात आला. पुढे या कायद्याचा परिणाम म्हणजेच भारतामध्ये कमीत कमी विद्यापीठाच्या जे काही अधिनियमानुसार 50 कमीत कमी सदस्य किंवा जास्तीत जास्त 100 सदस्य असले पाहिजे. त्याचबरोबर या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षाचाच असला पाहिजे, अशी नेमणूक करण्यात आली किंवा नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे जे काही विद्यापीठांच्या कायदा सुव्यवस्था यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण बाब म्हणजेच एक सुसंगतता आली आणि कॉलेजवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचं काम किंवा कॉलेजवर नियंत्रण हे तत्कालीन स्थितीमध्ये सिनेट सदस्यांची नेमणूक त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्यांच्या निरीक्षणाखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजमध्ये शिक्षण व्यवस्था ही सदृढ बनत गेली. पुढे 1910 ज्या काही शिक्षण गृह खात्याचा अधिकार काढून घेतला गेला, म्हणजे 1904 जो विद्यापीठ कायदा आहे त्याचा परिणाम म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये विद्यापीठ कायद्यामध्ये सुधारणा होत गेल्या आणि 1910 जो 10 मध्ये तर शिक्षणविषयक जो खातं हे गृह खात्याकडे होते ते काढून घेतला गेला आणि स्वतंत्र खातं निर्माण झालं ते 1910. आणि व्हाईसरायच्या मंडळात प्रथम सदस्य सर बटलर हे होते. आणि 1902 तर विद्यापीठाच्या विकासासाठी जो अनुदान शासनाने 5 वर्षासाठी प्रतिवर्ष 5 लाख रुपये ठरवलं गेलं.
म्हणजेच ही तरतूद करत असताना 1901ला जो लॉर्ड कर्झनने शिमला येथे बैठक बनवली आणि 1902ला तत्कालीन स्थितीमध्ये याच ज्या काही 1904च्या विद्यापीठ कायद्यानुसार 5 वर्षासाठी 5 लाख रुपये हे विद्यापीठांच्या विकासासाठी दिलं पाहिजे अशा प्रकारची तरतुदी करण्यात आली. आणि याचाच परिणाम म्हणजे 1906ला तर जे बडोदा संस्थान भारतातलं सयाजीराव गायकवाडांचं जे संस्थान म्हणून ओळखलं जातं, त्यामध्ये 1906ला तर संस्थानात जे काही प्राथमिक शिक्षण होतं पूर्ण सक्तीचे करण्यात आलं. म्हणजेच प्राथमिक शिक्षण बडोद्याच्या संस्थानानंतर सर्वांना कंपल्सरी केलं, म्हणजे शिक्षण घेतलंच पाहिजे जे काही मुलं असतील त्यांना. पुढे 1910ला तर आत्ताच सांगितलं की जे काही शिक्षण खातं हे गृहमंत्र्याकडे होतं. त्यांचे अधिकार काढून घेतले आणि स्वतंत्र शिक्षण विभाग किंवा शिक्षण देणारा विभाग स्थापन करण्यात आला. त्याला एज्युकेशन डिपार्टमेंट स्थापन झालं आणि त्या एज्युकेशन डिपार्टमेंटच्या माध्यमातून भारतातील शैक्षणिक बाबी, त्यामध्ये विद्यापीठ जे असतील भारतामधले, ते विद्यापीठ आणि विद्यापीठावर महत्त्वपूर्ण बाबी ज्या लागू करायच्या किंवा समिती गठन करायच्या किंवा कायदे करायच्या, तरतुदी करायच्या, असे नियम वेगवेगळ्या बाबी ही तत्कालीन स्थितीमध्ये 1904च्या विद्यापीठ कायद्यानुसार भारतामध्ये लागू करण्यात आला. त्याचाच परिणाम म्हणजे 1912मध्ये लॉर्ड कर्झनद्वारा जे काही स्थापन वायव्य सरहद्द भारतामध्ये जे प्राथमिक शिक्षण होतं ते प्राथमिक शिक्षण निशुल्क करण्यात आलं. म्हणजे वायव्य सरहद्द भागातील ज्या काही प्रांतामध्ये जे प्राथमिक शिक्षणसुद्धा निशुल्क करण्यात आलं आणि त्याचाच परिणाम म्हणजे 1913मध्ये सुद्धा भारतामध्ये एकूण 5 विद्यापीठे स्थापन झाली आणि 185 महाविद्यालय ही तत्कालीन स्थितीमध्ये विद्यापीठांच्या अंतर्गत स्थापन होण्यास प्रारंभ झाला. म्हणजेच 1904चा जो विद्यापीठ कायदा जो लॉर्ड कर्झनने तत्कालीन स्थितीमध्ये भारतामधल्या उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी म्हणून शिमला या ठिकाणी 1901ला लॉर्ड व्हाईसरायने एक उच्चस्तरीय शिक्षण अधिकारी किंवा विद्यापीठ प्रतिनिधीची बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये लॉर्ड कर्झनने सर थॉमस रॅले यांची एक अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आणि सर थॉमस रॅलेंच्या ज्या काही अहवालानुसार किंवा शिफारशीनुसार 1904मध्ये भारतीय विद्यापीठ कायदा स्थापन झाला आणि या विद्यापीठ कायद्याच्या माध्यमातून भारतामध्ये अध्ययन आणि संशोधनासाठी जे प्राध्यापक असतील त्याची नेमणूक करणे, विद्यापीठामध्ये उपसदस्य संख्या 50 ते 100 पर्यंतच असावी, त्याचा कार्यकाळ 6 वर्षाचा असावा आणि अशासकीय जे कॉलेज असतील त्यावर जे काही सिनेट सदस्यांचे नियंत्रण असावं आणि जे काही तत्कालीन स्थितीमधले विद्यापीठावर नियंत्रण प्रस्थापित करणारे गैर सरकारी जे काही सदस्य असतील यांची संख्या काढून घेतली गेली आणि निवडून आलेल्या सिनेट सदस्याची नेमणूक केली गेली. पुढे विद्यापीठांचे कार्यक्षेत्र म्हणजेच विद्यापीठामध्ये कोणता भाग किंवा कोणकोणता प्रदेश हा विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये समाविष्ट करायचा हे धोरण ठरवलं गेलं. त्याचबरोबर विद्यापीठाचा अभ्यासक्रम ठरवून शिक्षण देण्याचं काम हे विद्यापीठ करण्यात यावं अशा प्रकारचं दिलं गेलं. त्याचबरोबर पदवी किंवा पदवी स्तरावरचं शिक्षण पातळी ही चांगल्या प्रकारे उच्च करण्यात आली. त्याचबरोबर पदवी आणि पदव्युत्तरचे शिक्षण म्हणजे पदव्युत्तर जो अभ्यासक्रम आहे 3 वर्षाची डिग्री झाल्यानंतरचा अभ्यासक्रम भारतीय भाषेमध्ये देण्यात यावा अशा प्रकारची तरतूदसुद्धा तत्कालीन स्थितीमध्ये 1904च्या विद्यापीठ कायद्यामध्ये करण्यात आली आणि या कायद्यामुळेच भारतामध्ये ज्या महत्त्वपूर्ण बाबी घडल्या त्या बाबी म्हणजेच भारतामध्ये नाविन्यपूर्ण बाबी म्हणजे 1904च्या विद्यापीठ कायद्यामुळे उच्च शिक्षणाचा दर्जा वाढला गेला आणि त्याचाच परिणाम म्हणजे 1902मध्ये विद्यापीठांच्या अनुदानामध्ये जे काही विद्यापीठ अनुदान होतं त्याच्यामध्ये 5 वर्षासाठी 5 लाख रुपये अनुदान विकासासाठी देण्यात आलं विद्यापीठाला. त्याच्यानंतर 1906ला बडोदा संस्थानामध्ये मोफत शिक्षण करण्यात आलं. त्याचबरोबर 1910ला शिक्षण खातं हे गृह खात्याकडे होतं, ते काढून घेतलं गेलं आणि स्वतंत्र शिक्षण विभाग म्हणजे एज्युकेशनल डिपार्टमेंटची स्थापन करण्यात आली. त्याचबरोबर 1912 मध्ये लॉर्ड कर्झनने वायव्य सरहद्द भागातील जे काय प्राथमिक शिक्षण निशुल्क करून टाकलं
आणि 1913 तर भारतामध्ये एकूण 5 विद्यापीठे स्थापन झाली, 185 महाविद्यालये स्थापन झाली. अशा प्रकारे 1904चा कायदा हा भारतीय लोकांसाठी किंवा भारतातील शिक्षण घेणाऱ्या जे काही मुलं आणि मुली असतील यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण कायदा ठरला गेला. आणि त्या माध्यमातून फी ठरवली गेली, सवलत ठरवली गेली, भारतासाठी शिक्षणाची व्यवस्था ही नियम ठरवले गेले. त्यामुळे 1904चा विद्यापीठ कायद्यानुसार भारतातील लोकांना शिक्षणाची व्यवस्था ही चांगल्या प्रकारे निर्माण होऊ शकली, ती म्हणजेच 1904च्या विद्यापीठ कायद्यानुसार. म्हणजे आत्तापर्यंतचा जो भाग बघितला तो कालच्या भागामध्ये आपण 1884 मध्ये ज्या तत्कालीन स्थितीमध्ये हंटर आयोग जो भारतामध्ये स्थापन झाला आणि हंटर आयोगाने ज्या तरतुदी किंवा शिफारसी तत्कालीन स्थितीमध्ये मांडल्या, त्याच्या पुढे जाऊन 1904 मध्ये विद्यापीठ कायदा भारतामध्ये स्थापन झाला. आणि या विद्यापीठ कायद्याच्या माध्यमातून भारतामध्ये विविध सुधारणा घडून आणण्याचं काम झालं. आणि त्यामुळे भारतीय शिक्षण व्यवस्था जी उच्च शिक्षण म्हणून ओळखली जाते, त्या उच्च शिक्षणामध्ये अनेक तरुण वर्ग जो शिक्षणापासून वंचित होते त्यांना शिक्षणाची व्यवस्था होण्यास प्रारंभ झाला. आणि भारताच्या विविध भागामध्ये 1913 पर्यंत जवळपास 5 विद्यापीठे स्थापन झाली. आणि त्या विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात म्हणजे त्यांच्या अंतर्गत जवळपास 185 महाविद्यालये स्थापन झाली. आणि अशा प्रकारे भारतामध्ये शैक्षणिक सुधारणा होण्यास प्रारंभ झाला. हे होतं 1904चा विद्यापीठ कायदा. या विद्यापीठ कायद्याबद्दलची माहिती पाहिली. आणि याचबरोबर आपले ज्या काही प्रकरण क्रमांक 4 शिक्षण आणि वृत्तपत्र या प्रकरणातील 2 घटक पूर्ण झाले. ते म्हणजे कालच्या आपल्या पिरियडमध्ये हंटर कमिशन जे 1884 मध्ये भारतामध्ये लागू करण्यात आलं, त्या हंटर कमिशन बद्दलची आपण माहिती काल पाहिली. आणि आज आपण विद्यापीठ कायदा 1904 यामध्ये स्थापन बद्दलची माहिती पाहिली. आणि आता उद्याच्या पिरियडमध्ये आपण वृत्तपत्र जे आपल्या प्रकरणाचंच नाव आहे शिक्षण आणि वृत्तपत्र. आता शिक्षणातले 2 घटक बघितले, हंटर कमिशन 1884, त्याचबरोबर विद्यापीठ कायदा 1904 याबद्दलची माहिती पाहिली. त्यानंतर वृत्तपत्र बद्दलची माहिती पाहत असताना व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट जो 1878 मध्ये भारतामध्ये लागू करण्यात आला त्याबद्दलची माहिती. आणि लॉर्ड रिपनचं जे वृत्तपत्रविषयक धोरण ह्या बाबीसुद्धा पुढच्या पिरियडमध्ये आपण पाहणार आहोत. तर आता आपण जो भाग पाहिला तो म्हणजे जो शिक्षणविषयक धोरणामधला विद्यापीठ कायदा 1904 पूर्णपणे संपलेला.